Good morning, students. In our last lecture, we have studied about physical properties of soil, म्हणजे मृदेचे भौतिक गुणधर्म. Soil is an important for establishing an orchard. म्हणजे बागेच्या व्यवस्थापनामध्ये सॉइल म्हणजेच मृदा किंवा माती हा महत्त्वाचा घटक समजला जातो. In case of fruit cultivation, careful examination of subsoil is more important than the surface soil. म्हणजेच फळबाग लागवडीमध्ये सरफेस सॉइल आणि सबसॉइल यांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये सरफेस सॉइलपेक्षा सबसॉइल ही जास्त महत्त्वाची असते. आता सरफेस सॉइल म्हणजे आपल्याला जमिनीच्या पृष्ठभागावर जो मातीचा थर दिसतो त्याला सरफेस सॉइल असे म्हटले जाते. आणि या सरफेस सॉइलच्या खालचा थर म्हणजेच सबसॉइल असे म्हटले जाते. फ्रूट क्रॉप्स म्हणजे फळझाडे ही बहुतांशी पेरिनियल असल्यामुळे म्हणजेच बहुवार्षिक असल्यामुळे ती डीप रूटेड असतात आणि त्यामुळेच सरफेस सॉइलपेक्षा सबसॉइल ही फळबाग लागवडीसाठी महत्त्वाची ठरली जाते. टू गेट आयडिया अबाउट सबसॉइल, pits आर टेकन इन द फील्ड बिफोर प्लांटिंग. सबसॉइलचे निरीक्षण करण्यासाठी किंवा चाचणी करण्यासाठी निवडलेल्या जागेवरती खड्डे घेतले जातात. हे खड्डे झिगझॅग मॅनरमध्ये एका प्लॉटमध्ये घेतले जातात आणि त्याच्यातून फायनली थोडेच सॅम्पल घेऊन त्याची चाचणी केली जाते. याच्यातून मृदेमध्ये कोणकोणते घटक उपलब्ध आहेत आणि कोणते घटक कमी प्रमाणात किंवा उपलब्ध नाहीत हे सॉइल एक्झामिनेशनमधून आपल्याला लक्षात येते. ऑल्सो इट इज नेसेसरी टू पे मोर अटेन्शन टू इट्स फिजिकल कंडिशन. म्हणजेच याबरोबरच मृदेचे भौतिक गुणधर्म देखील पडताळले जातात. द फॉलोइंग फॅक्टर्स और पॉइंट्स आर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन बिफोर प्लांटिंग फ्रूट प्लांट्स. म्हणजेच फळझाडांची लागवड करण्यापूर्वी त्या जागेवरील मृदेचे परीक्षण करणे महत्त्वाचे असते आणि ते खालील मुद्द्यांच्या आधारे केले जाते. फर्स्ट, सॉइल शुड बी पोरस अँड वेल एरेटेड. म्हणजेच निवडलेली मृदा ही सच्छिद्र आणि ज्यामध्ये हवा खेळती राहील अशा स्वरूपाची असावी. सेकंड पॉईंट, द डेप्थ ऑफ सॉइल शुड बी 5 to 6 feet. म्हणजेच मृदेची खोली ही 5 ते 6 फूट एवढी तरी असावी. थर्ड पॉईंट, हॅविंग युनिफॉर्म टेक्स्चर अप टू 5 to 6 feet डेप्थ. म्हणजे 5 ते 6 फुटापर्यंत मृदेचा पोत किंवा टेक्स्चर हे एकसारखे असावे. फोर्थ पॉईंट, सॉइल शुड बी वेल ड्रेन्ड. म्हणजे निवडलेली मृदा ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. फिफ्थ पॉईंट, द वॉटर टेबल शुड बी ॲट 10 feet डेप्थ इन सॉइल. म्हणजेच निवडलेल्या मृदेमध्ये
वॉटर टेबल म्हणजे भूजल पातळी ही कमीत कमी 10 फूट खोल असावी. म्हणजेच जमिनीच्या पृष्ठभागावरून खाली गेल्यानंतर कमीत कमी 10 फुटापर्यंत भूजल पातळी किंवा पाण्याचा साठा नसावा. 10 फुटाच्या खाली पाणी असेल म्हणजेच भूजल पातळी असेल तरीही फळझाडांची लागवड करता येते. 6th point, extreme condition of soil such as very heavy soil and very light soil should be avoided. म्हणजेच मृदेचे टोकाचे प्रकार म्हणजेच व्हेरी हेवी सॉईल, अतिशय जड मृदा किंवा फॉर एक्झाम्पल काळी मृदा याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आणि दुसरा प्रकार म्हणजे व्हेरी लाईट सॉईल म्हणजे अतिशय हलकी जमीन, फॉर एक्झाम्पल सँडी सॉईल, ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता इतर सर्व प्रकारांपेक्षा कमी असते. मग फळबाग लागवड करण्यासाठी माती निवडताना टोकाचे प्रकार घेऊ नयेत. मध्यम स्वरूपाची मृदा घेतली तरी चालते. यामुळे म्हणजेच हेवी सॉईलमध्ये कल्टिवेशन केल्यानंतर हेवी सॉईलमध्ये पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होत नाही, पाणी साठून राहते. यामुळे फळझाडांना काही प्रमाणात इजा होते. आणि व्हेरी लाईट सॉईल म्हणजे अतिशय हलकी जमीन जसे की सँडी सॉईल म्हणजे वालुकामय मृदा म्हणजेच वाळू मिश्रित मृदा. या मृदेमध्ये फळझाडांची लागवड केल्यानंतरही ही झाडे चांगल्या प्रकारे वाढताना किंवा त्यांचा विकास होताना दिसत नाही, कारण अशा सॉईलमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूपच कमी असते. म्हणजेच या जवळजवळ नापीक समजल्या जातात. Today we are going to study about systems of planting orchard. म्हणजेच फळझाडे लावण्यासाठी ज्या काही सिस्टीम वापरात आणल्या जातात Layout means locating the position of the trees, roads, buildings in the orchard. लेआउट म्हणजे आराखडा. या आराखड्यामध्ये काय केले जाते तर झाडे कुठे असावीत, रस्ते कुठे असावेत आणि इमारती कुठे असाव्यात हे कागदावरती आराखड्याच्या स्वरूपात तयार केले जाते किंवा याची आखणी केली जाते. Systems of planting refers to orderly ways of planting fruit crops, and also it is desirable or beneficial to have the plantation of fruit trees in a systematic manner. म्हणजे सिस्टीम ऑफ प्लांटिंगमध्ये झाडांची अशा प्रकारे लावणी किंवा लागवड केली जाते की त्यामध्ये करण्यात येणारे इंटरकल्चरल ऑपरेशन म्हणजे स्प्रेइंग, हार्वेस्टिंग यासारखे ऑपरेशन करणे सुलभ होते. याचे अजूनही काही फायदे आहेत, जसे की फर्स्ट पॉईंट, ऑपरेशन्स लाईक इरिगेशन अँड अदर कल्चरल ऑपरेशन्स आर कॅरीड आउट व्हेरी इझिली. इरिगेशन म्हणजे सिंचन म्हणजेच पाणी देणे. सिस्टीम्स ऑफ प्लांटिंग वापरल्यामुळे झाडांना सिंचन देणे किंवा पाणी देणे तसेच इतर कल्चरल ऑपरेशन करणे सोयीस्कर होते. सेकंड पॉईंट, इट गिव्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ एरिया
अंडर ईच ट्री. म्हणजेच यामुळे झाडांना एक समान क्षेत्रफळ मिळते, ज्याच्यामध्ये झाडे त्यांची ग्रोथ यशस्वीरित्या घडवून आणतात. तसेच झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी योग्य सिस्टीम कोणती हे ठरवूनच आपण झाडे लावल्यामुळे मुळांची वाढ देखील व्यवस्थित होत असते. थर्ड पॉइंट, इट रिझल्ट्स इन टू मिनिमम वेस्टेज ऑफ लँड. सिस्टीम्स ऑफ प्लांटिंग वापरल्यामुळे जागेची काटकसरीने वापर करता येतो किंवा जागा आपल्याला योग्य प्रमाणातच प्रत्येक झाडाला क्षेत्रफळ देऊन एकंदरीतच उत्पादन आणि गुणवत्ता वाढवता येते. फोर्थ पॉइंट, इट मेक्स सुपरविजन मोर इझी अँड इफेक्टिव्ह. प्लांटिंग सिस्टीम वापरल्यामुळे बागेचे पर्यवेक्षण करणे सुलभ आणि प्रभावी ठरते. सिस्टीम्स ऑफ प्लांटिंगमध्ये इथपर्यंतचा भाग परीक्षेमध्ये विचारला जात नाही. इथून पुढे म्हणजे प्लांटिंग सिस्टीम्स कोणकोणत्या आणि प्रत्येकाचे डिस्क्रिप्शन हे परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरले जाते. देअर आर 6 systems of planting in which fruit trees are commonly planted, and these systems are: first, rectangle system; second, square system; third, diagonal or quincunx system; fourth, triangle system; fifth, hexagonal or equilateral triangle system; and sixth, contour system. म्हणजेच फळझाडांच्या लागवडीसाठी 6 प्रकारच्या सिस्टीम अवलंबण्यात येतात. यापैकी पहिली रेक्टँगल सिस्टीम म्हणजे आयताकृती आराखडा तयार करून 4 झाडे आयताच्या 4 शिरोबिंदूवरती येतील किंवा 4 कोनांवरती येतील अशा प्रकारे संपूर्ण प्लॉटमध्ये आयताकृती लेआउटमध्ये झाडे लावणे. दुसरा प्रकार म्हणजे स्क्वेअर सिस्टीम. यामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये स्क्वेअर म्हणजे चौकोन आखले जातात आणि या एका चौकोनाच्या 4 कोनांवरती 4 झाडे लावली जातात. अशा प्रकारे संपूर्ण प्लॉटमध्ये स्क्वेअर सिस्टीम अवलंबली जाते. थर्ड, डायगोनल और क्विंकन्स सिस्टीम. ही सिस्टीम स्क्वेअर सिस्टीम सारखीच असते, फक्त स्क्वेअरचे डायगोनल जिथे एकमेकांना छेदतात त्या बिंदूवरती 5वे झाड लावले जाते. फोर्थ, ट्रायंगल सिस्टीम म्हणजे यामध्ये त्रिकोण हा लेआउट तयार करून त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूवरती 3 झाडे अशा प्रकारे ट्रायंगल सिस्टीम वापरून संपूर्ण प्लॉटमध्ये त्रिकोणाकृती लेआउटमध्ये किंवा आराखड्यामध्ये झाडे लावली जातात. फिफ्थ, हेक्झागोनल और इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम. हेक्झॅगोनल, आता यामध्ये हेक्झॅगॉन म्हणजे षटकोनाच्या आकाराचे आराखडे किंवा लेआउट तयार केले जातात आणि या षटकोनाच्या प्रत्येक शिरोबिंदूवरती एक
अशा प्रकारे 6 झाडे लावली जातात आणि षटकोनाच्या बरोबर मध्यभागी किंवा सेंट्रलला एक 7वे झाड लावले जाते. या सिस्टीमलाच इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम म्हणजे समभुज त्रिकोण सिस्टीम असे सुद्धा म्हटले जाते. आणि 6वा प्रकार म्हणजे कंटूअर सिस्टीम. हा प्रकार हिली रिजनमध्ये म्हणजेच डोंगराळ भागामध्ये जिथे जमीन सपाट नसते, चढ उताराच्या जमिनीमध्ये कंटूअर सिस्टीम वापरली जाते. फर्स्ट, रेक्टँगल सिस्टीम. In this system, the trees are planted in a straight row running at right angle. म्हणजेच या सिस्टीममध्ये आयताच्या आकाराचा आराखडा तयार करून त्या आयताच्या प्रत्येक शिरोबिंदूवरती किंवा कोनावरती एक झाड अशा प्रकारे एका आयतामध्ये 4 झाडे लावली जातात. आयतामध्ये पहिली बाजू आणि तिच्या शेजारची दुसरी बाजू या दोघांना किंवा परस्परांना राईट अँगलमध्ये म्हणजे 90 अंशामध्ये छेदतात. इन दिस सिस्टीम प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज नॉट इक्वल टू रो डिस्टन्स. म्हणजे या सिस्टीममध्ये प्लांट टू प्लांट म्हणजेच 2 सलग येणाऱ्या झाडांचे अंतर हे रो डिस्टन्स म्हणजे 2 सलग येणाऱ्या ओळी. म्हणजे बघा, एखाद्या प्लॉटमध्ये द्राक्ष लागवडीसाठी 3 बाय 2 मीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जात असेल तर याच्यामध्ये समजा 10 रो म्हणजे 10 ओळी लावलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 10 झाडे असतील. 10 रोमध्ये 10 रो किंवा झाडे असतील. मग अशी 100 झाडे लावण्यासाठी ज्यावेळी आयताकृती आराखडा तयार केला जातो त्यावेळी पहिली रो आणि दुसरी रो यामध्ये जेवढे अंतर असते तेवढे पहिले झाड आणि दुसरे झाड यामध्ये असेलच असे नाही, कारण आयताच्या 4ही बाजू कधीच एकसारख्या किंवा एका लांबीच्या नसतात. आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकसारख्या असतात. म्हणजे आयताची 2 बाजू ह्या कमी लांबीच्या असतात आणि 2 बाजू ह्या जास्त लांबीच्या असतात. मग जास्त लांबीच्या बाजू म्हणजे झाडाच्या 2 ओळी समजा आणि कमी लांबीच्या बाजू म्हणजे झाडाच्या किंवा 2 झाडांमधील अंतर समजा, हे कधीच एकसारखे नसते. फॉर एक्झाम्पल 3 बाय 2 मीटर एवढे अंतर ठेवून जो लेआउट तयार केला जातो यामध्ये 3 मीटर हे अंतर झाडाच्या 2 रोमधील असेल आणि 2 मीटर हे अंतर त्या प्रत्येक रोच्या सलग येणाऱ्या 2 प्लांटमधील असेल. 4 trees when joined at a base gives or forms a rectangle. म्हणजेच ज्यावेळी हा आयताकृती लेआउट तयार करून त्याच्या प्रत्येक कॉर्नरवरती एक झाड लावले जाते त्यावेळी ही झाडेसुद्धा आयताकृती आराखड्यामध्ये येतात. जनरली प्लांटेशन ऑफ ग्रेप्स इज डन बाय धिस मेथड. म्हणजेच
सर्वसाधारणपणे रेक्टँगल ही सिस्टीम द्राक्ष लागवडीसाठी वापरली जाते. प्लांटिंग डिस्टन्स फॉलोड फॉर प्लांटेशन ऑफ ग्रेप्स इज 3/2 मीटर. म्हणजेच द्राक्षाच्या लागवडीसाठी 3/2 मीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जाते. सेकंड पॉइंट or second type, square system. This system is a simple one and most convenient to lay out. स्क्वेअर सिस्टीम म्हणजे चौकोनाकृती आराखडा वापरून तयार केलेली सिस्टीम. ही सिस्टीम सर्वात सोपी समजली जाते. याच्यामध्ये 2 सलग येणाऱ्या प्लांटमधले अंतर आणि 2 सलग येणाऱ्या रो म्हणजे 2 सलग येणाऱ्या ओळीमधले अंतर हे समान असते. म्हणजे पहिल्या रोमधले 2 प्लांटमधले अंतर जर 10 मीटर असेल तर पहिली रो आणि दुसरी रो यामधील अंतरसुद्धा 10 मीटरच असते. म्हणजेच तिथे चौकोनाच्या बाजू ज्याप्रमाणे चारही बाजू एकसारख्या असतात त्याप्रमाणेच या लेआउटमध्ये चारही झाडे म्हणजेच एका चौकोनाकृती आराखड्यामधली लावलेली चारही झाडे आपल्या जवळच्या झाडापासून जेवढ्या लांब असतात तेवढ्याच दुसऱ्या बाजूच्या झाडापासून लांब असतात. म्हणजेच एकंदरीतच पहिली रो आणि दुसरी रो असेच शेवटच्या रोपर्यंत प्रत्येक सलग येणाऱ्या 2 प्लांटमधले अंतर आणि प्रत्येक सलग येणाऱ्या रोमधले अंतर हे समान असते. The trees are planted at the corner of the square formed by intersecting lengthwise parallel lines with crosswise parallel lines. म्हणजे ज्यावेळी चौकोनाकृती आराखडा तयार केला जाईल त्याच्या प्रत्येक शिरोबिंदू किंवा कोनावरती एक झाड अशा प्रकारे 4 झाडे लावल्यानंतर चारही झाडे एकमेकापासून किंवा एका झाडापासून त्याच्या बाजूचे दोन्ही झाडे समान अंतरावरती असतात. This system is commonly adopted all over India and generally for all fruit crops. म्हणजेच ही स्क्वेअर सिस्टीम सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीसाठी वापरात आणली जाते. In this system, plant to plant distance is equal to row to row distance. म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे सलग येणारे 2 झाडे यामध्ये जेवढे अंतर असेल तेवढेच अंतर सलग येणाऱ्या 2 ओळीमध्ये असेल. दिस सिस्टीम हॅज फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. म्हणजेच या सिस्टीमचे काही फायदे पुढीलप्रमाणे. फर्स्ट, ऑपरेशन्स लाईक स्प्रेइंग, हार्वेस्टिंग अँड अदर इंटरकल्चरल ऑपरेशन्स बिकम्स इझी बिकॉज द ट्रीज आर प्लांटेड ॲट इक्वल डिस्टन्सेस फ्रॉम इच अदर. म्हणजेच या सिस्टीममध्ये ज्यावेळी झाडे लावली जातात त्यावेळी त्या झाडांच्या मध्ये किंवा झाडांमध्ये जी काही इंटरकल्चरल ऑपरेशन असतील म्हणजे औषध फवारणी, फळ तोडणे यासारखे ऑपरेशन करणे सोपे होते. कारण प्रत्येक झाड हे समान अंतरावरती लावलेले असते. सेकंड ॲडव्हान्टेज, इरिगेशन सिस्टीम कॅन रन इन अ स्ट्रेट वे. म्हणजेच यामध्ये सिंचनाची जी पद्धत वापरली जाते यामध्ये एका सरळ रेषेने किंवा सरळ दिशेने झाडांना पाणी देणे इथे योग्य ठरले जाते.
थर्ड ॲडव्हान्टेज, बेटर सुपरविजन ऑर इन्स्पेक्शन ऑफ द ऑर्चर्ड इज पॉसिबल. म्हणजेच ही सिस्टीम वापरल्यामुळे फळझाडांची पाहणी किंवा पर्यवेक्षण करणे, रोग कीड नियंत्रणात आणण्यासाठी याच्यावरती सुपरविजन करणे हे सर्व स्क्वेअर सिस्टीम वापरल्यामुळे शक्य होते. देन दिस सिस्टीम युज्ड फॉर मँगो प्लांटेशन 10 by 10 मीटर और 8 by 8 मीटर. म्हणजेच 10 by 10 मीटर किंवा 8 by 8 मीटर हे लागवडीचे अंतर वापरून आंब्याची लागवड आपल्याला करता येते. तर संत्रा कल्टिवेशनमध्ये म्हणजेच संत्रीची लागवड करण्यासाठी 5 by 5 मीटर किंवा 6 by 6 मीटर हे लागवडीचे अंतर वापरले जाते. म्हणजेच एकंदरीतच यावरून लक्षात येईल की लांबी आणि रुंदी ही ज्याप्रमाणे चौकोनामध्ये समान असते त्याप्रमाणेच 2 झाडामधील आणि 2 रोमधील अंतर हे स्क्वेअर सिस्टीममध्ये समान ठेवले जाते. इथे स्क्वेअर सिस्टीम संपलेले आहे. हे युनिट आपण कॉलेजमध्ये ज्यावेळी ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळी हे वर्गामध्ये प्रॅक्टिकलच्या स्वरूपात देखील घेणार आहोत. कारण याच्यासाठी प्रॅक्टिकली तुम्हाला ते पाहावे लागेल किंवा याचा अभ्यास करावा लागेल. यामुळे आपण आज इथेच थांबतोय. धन्यवाद.